काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र। काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करण्याच्या तयारीत होत्या। ओम बिर्लांचं वक्तव्य आधारहीन आरोप केल्याप्रकरणी या खासदारांकडून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजय उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवारांची घेतली भेट। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर आमदार विश्वजित कदमांचा जल्लोष। ऋषिकेश लाड यांचा कुंडल परिषद जिल्हा परिषद गटातून विजय। सोलापूरच्या बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा मोठा विजय। ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का। भाजपच्या विजयानंतर राजेंद्र राऊतांनी मानले जनतेचे आभार। सोलापूरच्या सांगोला तालुक्यात कोळामध्ये पराभूत कार्यकर्ते आणि गाव गुंडांकडून तलवारीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न। भाजप कार्यकर्त्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, शेकापचा आरोप। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांच्या विजयानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा। मात्र अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा। आमदार राणा जगजित सिंग यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त महिलांकडून महामृत्युंजय मंत्राचा जप। एकनाथ शिंदेंना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी 555 महिलांकडून शिखर शिंगणापूर मंदिरात जपानुष्ठान। पुरी इंदोर हमसफर एक्सप्रेस रेल्वे गाडीतून 5,55,000 किमतीचा 27 किलो गांजा जप्त। आमगाव ते गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दरम्यान तरुणांच्या संशयितरित्या हालचालीवरून ही कारवाई करण्यात आली। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात उंबरीमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग। कृषी उपयोगी साहित्य जळून खाक। आगीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।